खरंच 12वी नंतर किंवा 10वी नंतर MPSC क्रॅक करता येते। आता PSIचा पगार जर स्टार्टिंगचा विचारात घेतला तर आज बघतोय आपण की MPSC किंवा UPSC ह्यासाठी खूपच कॉम्पिटिशन आहे। आज इतकं कॉम्पिटिशन आहे की लाख मुलं अप्लाय करतात, त्यातले मोजून 10-50 किंवा 100 जण सिलेक्ट होतात। ऐकले मी की MPSC आणि UPSCचा इंटरव्ह्यू खूप टफ असतो। मी जसं बसलं तसं समोर 4-5 जण असतात आणि ते मिळून सगळे इंटरव्ह्यू घेत असतात। खूप सारे मूवीजमध्ये दाखवलंय। इतके टफ प्रश्न का विचारले जातात? इंटरव्ह्यू हे तुमचं खच्चीकरण करण्यासाठी मुळातच नसतं। म्हणजे एखाद्या PSI कडे किती प्रकारचे अधिकार असतात आणि की जे विद्यार्थी डायरेक्ट ग्रॅज्युएशन करून शिक्षण थांबवले त्यांचे 5 मार्क ऑलरेडी बाहेर पडले। PGचे मार्क तुमच्या शैक्षणिक कागदपत्रांना इंटरव्ह्यूला मार्क असतात, हे बऱ्याच जणांना माहिती नाही। नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज। तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत शिवराज सर, जे आज आपल्याला UPSC आणि MPSCची जे येणारी भरती आहे त्याबद्दल खूप सारी माहिती देणार आहेत। सो जर तुम्ही UPSC किंवा MPSC करत असाल तर हा पॉडकास्ट नक्की बघा। सो फर्स्ट ऑफ ऑल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये। तुमचं एक छोटीशी जर्नी आम्हाला सांगा। मी एक ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी आहे। मी एक शेतकऱ्याचा विद्यार्थी आहे। अल्पभूधारक शेतकरी असलेले माझे आई वडील एक मला शिक्षणाचा गंध असल्यामुळं पुरेपूर मेहनत करून मला शिक्षणासाठी खूप मदत केलेली आहे। त्यांच्या जीवावरती मी आज जे काही आहे ते सर्वस्व आहे। एक ग्रामीण भागामध्ये 10वीपर्यंतचं शिक्षण झालं तालुका लेवलवरती। त्यानंतर 11वी-12वी हे माझं तालुक्या लेवलती LBS कॉलेजला सायन्स घेऊन झालं। त्यानंतर त्यावेळेस थोडंसं D.EDला क्रेज होतं। 12वी झाल्यानंतर मी D.EDला माझा नंबर लागला। घरच्यांची इच्छा होती की शिक्षक व्हावं, त्यामुळे मी D.EDला ॲडमिशन घेतलं। तर माझं एज्युकेशन सध्या MA इकॉनॉमिक्स पुणे युनिव्हर्सिटी आणि D.ED लातूर ह्या पद्धतीचं एज्युकेशन झालेलं आहे। आज बघतोय आपण की MPSC किंवा UPSC ह्यासाठी खूपच कॉम्पिटिशन आहे। आज इतकं कॉम्पिटिशन आहे की लाख मुलं अप्लाय करतात, त्यातले मोजून 10-50 किंवा 100 जण सिलेक्ट होतात। सो इतकी कॉम्पिटिशन असून देखील आज मुलं परत एकदा ते अटेम्प्ट करतात, 3दा-4दा फेल होऊन पण ती वर्दी मिळवण्यासाठी मेहनत करतात। याच्या मागे रिझन असा आहे की एक समाजामध्ये तर क्रेज आहेच तुम्ही म्हणल्या पद्धतीनं, परंतु दुसरी गोष्ट असा आहे की मुलांनी ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेमध्ये येतो तो प्रत्येकाला अधिकार आहे आपण स्पर्धा परीक्षेमध्ये येण्याचा। आणि विशेष करून तुम्ही म्हणल्या पद्धतीनं दरवर्षी 2.5 लाख 7 लाख अशा पद्धतीचे मुलं फॉर्म भरतायत आणि तुरळक 100-150 मुलं लागत आहेत, कारण व्हॅकन्सी तेवढं असतं। म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू की 100%पैकी एक 5 ते 3% मुलांचं सिलेक्शन होतं। बाकीचे 97% मुलं परत त्याच प्रक्रियेमध्ये राहतात, परत मेन जवळपास 7-8 वर्ष त्यामध्ये जात आहेत। पण मुलांना मला असं सांगायचं आहे की ठीक आहे, आपली ॲबिलिटी आहे, आपण इंटेलिजंट आहोत, परंतु सुरुवातीचे 3-4 वर्ष आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे। पण ज्यावेळेस आपल्याला अपयश येते त्यावेळेस मात्र आपल्याला प्लॅन बी बघायला काहीच हरकत नाही आहे। एखादा आपला मित्र लागला आहे म्हणून आपण करणं हे चुकीचं आहे, कारण तो मित्राची ॲबिलिटी काय आहे, आपली ॲबिलिटी काय आहे, त्याचे काही बाजू स्ट्रॉंग असतात। समजा त्याला मॅथ, रिझनिंग, सायन्स, इंग्रजी ग्रामर चांगलं जमतो, त्यामुळे त्याचं सिलेक्शन झालं। समजा आपलं जर इंग्रजी ग्रामर वीक असेल तर आपली तयारी आहे का तेवढं स्ट्रॉंग करण्याची, किंवा आपल्याला त्याबद्दल आवड आहे का, हे पहिलं तपासून पाहायला हवं। जरी आता बऱ्याच वेळेस असं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगलं करिअर असताना, जसं की BDS, MBBS, इंजिनिअरिंग इकडं जात असताना ही MBBS केलेले बरेच विद्यार्थीसुद्धा इकडे येत आहेत, तुम्ही पाहताय। त्यामुळं एक कॉम्पिटिशन वाढलेलं आहे। मग त्या स्पर्धेत आपण टिकतोय का? तर 2-3 वर्ष अटेम्प्ट द्यायला काही हरकत नाही। ज्यावेळेस आपण 3 अटेम्प्टपेक्षा अधिक अटेम्प्ट होत आहेत त्यावेळेस मात्र आपली कमतरता आपण जाणली पाहिजे आणि उगाचच 10 वर्ष 12 वर्ष घालण्यात काही अर्थ नाही आहे। कारण जर 3 ते 4 वर्षात पद निघलं तर हे खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि समाज बघा, जर पद निघलं तरच तुम्हाला डोक्यावर घेणार आहे, आणि जर पद नाही निघलं तर आपल्यावर टीका टिप्पणी हे होतच असतं, आणि हे सगळं स्वीकारण्याची आपली तयारी असली पाहिजे। आणि माझं असं मत आहे, तुम्ही UPSC MPSC सोबतच एक आपल्याकडे प्लॅन बी नक्की असलं पाहिजे आत्ता सध्याच्या युगामध्ये। माझं विद्यार्थ्यांना हेच सांगणं आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून। तुम्ही सांगितलं की जे पण विद्यार्थी, माझा सिंपल प्रश्न आहे की जे पण विद्यार्थी आज MPSC UPSC करतात, सो मला खरंच जाणून घ्यायला आवडेल की MPSC म्हणजे काय, किंवा MPSC झाल्यानंतर कुठली पोस्ट भेटते आणि UPSC झाल्यानंतर कुठली पोस्ट भेटते? आता MPSC म्हणजे काय, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे राज्य लोकसेवा आयोग, आणि UPSC म्हणजे काय, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन।
आता ज्यावेळेस UPSC एक्झाम कंडक्ट करते त्याच्यामध्ये विशेष म्हणजे 3 पदं असतात. एक IPS असतो, इंडियन पोलीस सर्व्हिस, आणि दुसरा असतो IRS, इंडियन रिव्ह्यू सर्व्हिस, आणि त्याच्यानंतर तिसरं पद असतं FS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. आणि हे तिन्ही पदं क्लास 1 दर्जाचे असतात आणि हे 3 पदं UPSCद्वारेच कंडक्ट केल्या जातो. म्हणजे ज्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटचे महत्त्वाचे पदं असतात, जसं की परराष्ट्र सचिव, गृह राज्य सचिव, अर्थ सचिव, हे जे सचिव वगैरे निवडल्या जातात हे अनुभवी किंवा प्रदीर्घ कामकाजाचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांनाच निवडलं जातं. परंतु ज्यावेळेस MPSC एक्झाम कंडक्ट करते त्यावेळेस मात्र फक्त महाराष्ट्रापुरतंच विचार केला जातं. म्हणजे ज्या अधिकाऱ्यांना वर्कआउट करण्यासाठी महाराष्ट्र हे एकच राज्याचं क्षेत्र दिलं जातं त्याच अधिकाऱ्यांसाठी MPSC एक्झाम कंडक्ट केली जाते. त्याच्यामध्ये जसं की राज्यसेवेमध्ये पदं आहेत, उपजिल्हाधिकारी हा MPSC कंडक्ट केला जातो, तर जिल्हाधिकारी हा UPSCद्वारे कंडक्ट केला जातो. उपजिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, BDO, जे हे सगळे पदे, PSI, STI, ASO, इवन दो ग्रुप Cचे सुद्धा टॅक्स असिस्टन्स, एक्साईज PSI, दारूबंदी अधिकारी जे आपण म्हणतो, त्याच्यानंतर मंत्रालयीन क्लर्क, हे सर्व पदं MPSCद्वारे भरल्या जातात. म्हणजे एखाद्या PSIकडे किती प्रकारचे अधिकार असतात? अधिकार खूप असतात त्यांच्याकडे, कारण एखादा PSI ज्यावेळेस आपण वर्कआउट करतो तर एखादा गुन्हा दाखल झाला असेल तर त्याच्या तपासणी करण्याचा अधिकार असतो. त्यासोबतच तो गुन्हा खरा आहे, खोटा आहे किंवा कुठला कलम लावायचा हा अधिकारसुद्धा PSIकडे असतो. आणि हा अधिकार एक मर्यादित आहे. का मर्यादित आहे तर PSIच्या वर API आहे, असिस्टन्स पोलीस इन्स्पेक्टर, म्हणजे पोलीस सहाय्यक निरीक्षक. त्या निरीक्षकचं एक मार्गदर्शन घेऊन त्याला वर्कआउट करावा लागतो. आणि एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये PSI असेल तर त्याच्या अंडरमध्ये जवळपास 10 ते 15 पोलीस येत आहेत. म्हणजे हे तपासाला त्यांना सहाय्य करतात आणि हे सगळं काही PSIच्या निरीक्षणाखाली होत असतं. त्यामुळं निश्चितपणेच PSIला अधिकार आहेतच, तपासणीसोबत अधिकार आहेत, त्यासोबत एखादी दंगली उसळले असतील तर त्या संदर्भात अधिकार आहेत, त्याच्यानंतर अंमली पदार्थाच्या संदर्भात अधिकार आहेत, त्यासोबतच ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात अधिकार आहेत, त्यासोबतच आपण जे काही रोडच्या संदर्भात कायदे वगैरे आहेत त्याच्या संदर्भात अधिकार आहेत. जेवढे काही आपण ह्या ठिकाणी मुंबई पोलीस अधिनियमचे कायदे आहेत ते सगळ्या कायद्यांचा राबवण्याचा अधिकार PSIच्या अंडरमध्ये येतं. पदानुसार पगार असतो. खरं तर आयोगाने जो एक्झाम घेतलं आहे, आपला जो पद आहे ग्रुप B, ग्रुप C, आता PSI हे ग्रुप B पद आहे आणि पदाचा एक स्केल असतो पेमेंट करत असताना S7, S8, S9 ह्या पद्धतीनं. आता PSIचा पगार जर स्टार्टिंगचं विचारात घेतला तर 48,000 प्लस पगार होतो, कारण त्यांचा बेसिक आणि त्यानंतर घर भाडं, त्याच्यानंतर महागाई भत्ता, या सगळ्या गोष्टी सुरुवातीला आहेत. आणि दरवर्षी जसं जसं तुमची सर्व्हिस होत जाते तसं तसं तुमचं इन्क्रिमेंट वाढत जातो. म्हणजे सुरुवातीला 48,000 प्लस पेमेंट पडतं PSIला. 48. अच्छा, त्याच्यानंतर म्हणजे त्यामध्ये पण किती टॅक्सेस लागतात किंवा टॅक्स फ्री असते काही? टॅक्सेस वगैरे निश्चितपणे लागतात, परंतु अर्थसंकल्प सादर करत असताना राज्य सरकारने जो टॅक्स गृहीत धरलेला आहे, म्हणजे जसं की आता 2.5 लाखावरती ज्यांचं इन्कम आहे त्यांना टॅक्स, 3.5 लाखावरती इन्कम आहे 5% टॅक्स, ह्या पद्धतीनं टॅक्स लागतो आहे त्यांना. परंतु ज्यावेळेस आता 48,000 म्हणजे तेवढं काही असं टॅक्स लागणार नाही. ज्यावेळेस त्यांची इन्क्रिमेंट होऊन लाखाच्या घरामध्ये जातो नक्की टॅक्स लागतं आणि तो टॅक्स दिलाच पाहिजे, कारण तो टॅक्स हा समाजोपयोगी कामासाठी निधी वापरला जातो शासनाकडनं. त्यामुळं नक्कीच आपण एक अधिकारी आहोत, लोकांच्या भल्यासाठी काम करणारे आहोत, तर त्यांच्यासाठी आपण टॅक्स दिलंच पाहिजे. आणि त्यानंतर काही बेनिफिट्स पण भेटतात का? काय सांगाल? म्हणजे जे एक्स्ट्रा बेनिफिट्स आपण म्हणतो की कार असेल, घर असेल किंवा मग इन्शुरन्स किंवा मग ट्रिपसाठी काही बेनिफिट भेटतात, नक्की बेनिफिट भेटतात. बेनिफिट कशा भेटतात तर वैयक्तिक बेनिफिट कमी प्रमाणात भेटतात. म्हणजे जसं की आता कार हे फक्त पोलीस स्टेशनला दिल्या जातं, प्रत्यक्षरित्या अधिकाऱ्यांना दिल्या जात नाही. जर एखादा PSI असेल तर त्याला पर्सनली कार दिल्या जात नाही शासनाकडनं, पोलीस स्टेशनला असतो. पण वैयक्तिक बेनिफिट काय असतात, त्याच्या कुटुंबाचं इन्शुरन्स असतो. समजा एखादा अपघाती काही झालं असेल किंवा मोठं मेजर प्रॉब्लेम आला असेल आरोग्यरित्या, तर त्याला शासनाकडनं निधी दिला जातो. शासनाकडनं अजून बऱ्याच समजा परत प्रवास असेल महाराष्ट्रात, तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाला तपासासंदर्भात जात असाल तर तुम्हाला प्रवास मोफत असतो. रेल्वे प्रवास असो, ST प्रवास असो, ह्या सगळ्या गोष्टी मोफत असतात. आणि त्यासोबतच तुमच्यानंतर समजा काही अपघाती झाला असेल तर याच्यावरती पण त्यांना घेतल्या जातं अनुकंप तत्वावरती. हा एक बेनिफिट आहे.
त्यासोबतच पेन्शन आता 2005पासून बंद केलं, पण पूर्वीचे जे काय असतील त्यांना पेन्शन भेटल्या जातं. हे वैयक्तिकरित्या बेनिफिट आहेत. आता जे काही सांघिक बेनिफिट आहेत पोलीस स्टेशनला सोयी सुविधा ह्या त्या गोष्टी ते तर भेटणारच असतात. खरंच 12वी नंतर किंवा 10वी नंतर MPSC क्रॅक करता येते का? हो, आता मला असं सांगायचं आहे की आपण 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पॉडकास्ट घेतोय, परंतु 10वी-12वीच्या नंतर आता तुम्ही जर बघितलात तर महाराष्ट्रामध्ये अगदी विद्यार्थी आणि पालकामध्ये जागृती झाली आणि विशेष करून स्पर्धा परीक्षा बाबतीत खूप जागृत झाले, एक क्रेज निर्माण झाली आणि मुले 10वी-12वी झाल्यानंतर लगेचच स्पर्धा परीक्षेच्या तयारी लागत आहेत. पण 12वीच्या नंतर आपल्याला फक्त केवळ पोलीस भरती देता येतं. जर तुम्हाला MPSC द्यायचं असेल तर ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं असतं. ग्रॅज्युएशन जर कंप्लीट नसेल तर तुम्हाला पुढे मेनची एक्झाम देता येत नाही, कारण तर मेनच्या एक्झामला फॉर्म भरताना तुम्हाला डॉक्युमेंट फिलअप करावा लागतो, पासिंग इयर, डॉक्युमेंटचं नंबर, त्याच्यानंतर पर्सेंटेज. परंतु बरेच मुलं आता 12वी झाल्यानंतर फर्स्ट इयरला ॲडमिशन करतायत आणि कुठेतरी प्रायव्हेटला क्लास लावतायत आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत. पण मला असं सांगायचं आहे, जे कला शाखेचे विद्यार्थी आहेत त्यांनी निश्चितपणे करावं तसं, म्हणजे जे आर्टला आहेत, BAला आहेत, निश्चितपणे करावं. परंतु जे सायन्सचे विद्यार्थी आहेत ना, तर त्यांना मला असं सांगायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा ग्रॅज्युएशन कंप्लीट करा BSCचं. कारण जर तुमचं इकडे अनावधानानं सिलेक्शन झालं, आपण मल्ल्या पद्धतीनं दरवर्षी 3%च रिझल्ट लागतो, बाकीची सगळी मुलं घरी असतात. मग जर तुम्ही BSC व्यवस्थित कंप्लीट केलं तर त्यावरती ऑप्शन बी आहेत. तुम्ही जॉब आहे, तुम्ही स्वतःचा क्लास चालवू शकता. तुमचं मॅथ BSC झालं असेल तर स्वतःचा क्लास चालवू शकता. आणि किंवा जे 12वीचे विद्यार्थी पासआउट झाले त्यांच्यासाठी JEE म्हणा, नीटची एक्झाम म्हणा, ह्याची प्रिपरेशन तुम्ही स्वतः करून घेऊ शकता. जर तुम्ही स्वतःहून BSC फर्स्ट इयरपासून स्पर्धा परीक्षेकडे वळलात, ठीक आहे, दुर्दैवानं जर नाही झालं तर मग तिकडे सुद्धा व्यवस्थित होणार नाही आहे. त्यामुळे सायन्सवाल्यांनी विद्यार्थ्यांनी किमान ग्रॅज्युएशन व्यवस्थित कंप्लीट करून स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात यावं. आणि आर्टवाल्यांनी ठीक आहे, फर्स्ट इयरपासून आलं तरी चालेल. मला ही पूर्ण प्रोसेस जाणून घ्यायची आहे तुमच्याकडून की ह्याची प्रोसेस कशी असते नेमके, म्हणजे तुम्ही सांगितलंच की मेन, मग इंटरव्ह्यू, मग हे त्यावेळेस 3 टप्पे असतात. एक पूर्व परीक्षा असतं, एक मेन एक्झाम असतं, त्याच्यानंतर तिसरा आणि फायनल टप्पा असतो इंटरव्ह्यू. आणि ह्या 3 टप्प्यामध्ये पहिला टप्पा हा जवळपास आता 200 मार्काचा आहे. 100 क्वेश्चन, एका क्वेश्चनला 2 मार्क. एक एक्झाम झाली की मग त्याला जवळपास आता समजा व्हॅकन्सी आहेत 1000, तर जवळपास 7.5 लाख 8 लाख विद्यार्थी एक्झाम देत आहेत. आणि एक्झाम देत असताना पूर्वपरीक्षेला 1 8 ह्या पद्धतीनं निवडतात. म्हणजे 1000 जर व्हॅकन्सी असली समजा PSIची 2025ला, तर किती विद्यार्थी येतात? 8000 विद्यार्थी पासआउट करतात पूर्वपरीक्षेमध्ये. मग कट ऑफमध्ये जे बसले ते मेनची एक तयारी करतात आणि जे कट ऑफमध्ये नाही बसले आता परत पूर्वची तयारी करायची. मग 8000 विद्यार्थी मेनला बसले, मग मेनचे लगेच ॲड टाकतात. ॲड आल्यानंतर परत मेनचं फॉर्म भरायचं आहे. मग मेनची एक्झाम लगेच 2-3 महिन्यात होतं. मेनची एक्झाम हे 400 मार्काची असतं. 2 पेपर, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड. पेपर फर्स्टला लँग्वेज असतं मराठी आणि इंग्रजी, आणि पेपर सेकंडला GS असतो ऑल. अशा पद्धतीनं 200 क्वेश्चन 400 मार्क. मग आता मेनची एक्झाम दिलं की मेनचा कट ऑफ लागतो. मेनला मात्र 1-3 निवडतात. म्हणजे पूर्वला किती निवडले होते? 8000, 1000 वॅकन्सी असताना. आणि मेनला किती निवडणार आहेत? 1-3 म्हणजे 3000. आता हे 3000 विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी तयार आहेत असं. आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो त्यावेळेस तुमचे मेनचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क यांचं ॲडिशन करून सुरुवातीचे 1000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लावलं जातं. प्रिलिम्ससाठी तुम्ही जसं सांगितलं की 200 मार्क्सचं पेपर असतो आणि त्याच्यानंतर तो कट ऑफ लागतो. सो ते जे प्रिलियमची एक्झाम आहे त्यासाठी पास होण्यासाठी काही इम्पॉर्टंट पॉईंट सांगाल का? की आयोगाच्या साईडवरती जे सिलेबस आहे ते सांगू आपण. जे सब्जेक्ट आहेत, सायन्स 15 मार्काला असतो. त्याच्यानंतर पॉलिटिक्स 15 मार्काला. पॉलिटिक्स म्हणजे भारतीय राज्यघटना 30 झाले. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स 15 मार्क, 45 मार्क झाले. त्याच्यानंतर करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी जे आपण न्यूजपेपर वगैरे वाचतो ते 15 मार्क असतात, 60 मार्क झाले. त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग आता वेटेज वाढले, 20 मार्क. किती? दोन्ही मिळून 80 मार्क झाले, 80 मार्क. त्याच्यानंतर जे 20 मार्क आहेत त्या 20 मार्कामध्ये पंचायत राज असतो. त्याच्यानंतर भूगोल आणि इतिहास हे 2 सब्जेक्ट आले. टोटल अशा पद्धतीनं 100 मार्काचं 100 क्वेश्चन असतात. एका क्वेश्चनला 2 मार्क, अशा पद्धतीनं 200 मार्क असतात. म्हणजे आपल्याला जर पासआउट व्हायचं असेल तर बघा जे वेटेज आहेत, मॅथ्स रिजनिंग किती मार्काला आहे? 20. हे केलंच पाहिजे, आपण दुर्लक्ष करून चालत नाही. आणि इतिहास हे आपण सुरुवातीपासून वाचलेला असतो, परंतु आपण
बऱ्याच वेळेस पुढे जाऊन विसरून जातो. त्याला आपल्याला रिव्हिजन करणे, तिथले 15 मार्क, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल तिथले 15 मार्क, सायन्स 15 मार्क, अशा पद्धतीनं 5 तर सब्जेक्ट आपण व्यवस्थित कमांड करून ठेवले 75 मार्क, तरी आपण पूर्वपरीक्षा पासआउट होऊ. खरं तर व्हॅकन्सीवर असतं. एकास 18, एकास कधी 16 ह्या पद्धतीनं काढल्या जातं. पण टोटल व्हॅकन्सी आणि काठिण्य पातळीवर सुद्धा अवलंबून असतो. पेपर जर टफ असला तर कट ऑफ कमी येतो, पेपर इझी असला कट ऑफ वाढतो. पण आतापर्यंतचं कट ऑफ जर बघितलं तर 65पेक्षा अधिक कधीही लागलं नाही पूर्वपरीक्षेसाठी. 100पैकी 65 क्वेश्चन कधीही लागलं नाही. मी जसा अभ्यास करतो आहे तसं. सुरुवातीला 2016ला 44 कट ऑफ लागलं, 2017ला 49 लागलं, 2018ला 56 लागलं आणि आता 62 लागलं 2024चं. पण ह्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ कधीही लागलं नाही. पण विद्यार्थी हे क्लिअर करतात, त्यांना किती टाइम भेटतो मेन्स किंवा आपण म्हणू शकतो त्यासाठी? जवळपास आता आयोगानं निर्धारित केलेला टाईम आहे की जवळपास 4 महिन्याचा कालावधी मिळतो. कारण एक्झाम झाल्यानंतरच रिझल्ट लावायला 2 महिने घेतात. 2 महिन्याच्या नंतर लगेच रिझल्ट लावल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचं मेनची एक्झाम डेट डिक्लेअर केल्या जातं. ह्याच्यामध्ये 4 महिने मिळतात. पण जसं की नैसर्गिक आपत्ती जर आली असेल, जसं की कोरोना आला होता किंवा अजून काही विशेष बाब असेल, आता पावसाळ्यामध्ये मुंबईच्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो, महापूर आल्याची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेस मुलं जाणं शक्य नाही आहे. अशा परिस्थितीत म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतच आयोगानं एक्झाम एखादा महिना किंवा 15 दिवस पोस्टपोन करू शकते. पण 4 महिन्याचा निश्चित कालावधी मिळतो. ओके. सो हे जे 4 महिने असतात, सो ह्याच्यामध्ये सिलेबस सेम असतो जे तुम्ही सांगितलं की 100 मार्काचे जे पण पेपर आहेत, जे पण बायफर्केशन सांगितलं तुम्ही 15 मार्क्स, सो हे सगळं हां सेम असतं. पण कुठे पेपर सेकंडला, बरोबर, मेनला 2 पेपर असतात, पेपर फर्स्ट पेपर सेकंड. पेपर फर्स्टला लँग्वेज असतो, मग पेपर फर्स्ट 100 मार्काचा असतो. मराठी ग्रामर जवळपास 50 मार्काला आहे आणि इंग्रजी ग्रामर जवळपास 50 मार्काला आहे. 50 क्वेश्चन. हे फर्स्ट पेपर क्लिअर झालं. आता सेकंड पेपरमध्ये मात्र हे पूर्वपरीक्षेचे सब्जेक्ट आहेत. हिस्ट्री, जॉग्राफी, बायो, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, करंट, मॅथ, रिझनिंग. हे फर्स्ट पेपरचं पूर्वपरीक्षेचं जशाच तसं मेनच्या सेकंड पेपरला आहे. पण फर्स्ट पेपर लँग्वेज, मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर 50-50. तर हे 200 क्वेश्चन, 400 मार्क. आता 200 क्वेश्चनपैकी 135-140ला कट ऑफ लागतो. मग कट ऑफ लागल्यानंतर लगेचच 1-2 महिन्यामध्ये इंटरव्ह्यूचं शेड्यूल पडतं. निगेटिव्ह असतो, 1/4 असतो. पूर्वला पण निगेटिव्ह असतो, मेनला पण निगेटिव्ह असतं. जर तुमचे 4 क्वेश्चन चुकले तर 1 मार्क तुमचा बरोबर आलेला कॅन्सल होतो, 1/4. मग आता मेन झाल्यानंतर तुम्हाला जवळपास 2 ते 3 महिने वेळ मिळतं. ग्राउंडच्या दिवशीच कधी कधी इंटरव्ह्यू होतं, कधी कधी तुम्हाला वेळ दिला जातं आठवडाभराच. ग्राउंड पण असतो PSIसाठी, STI ASOसाठी ग्राउंड नसतो. कारण ग्राउंडमध्ये काय 100 मार्काचं ग्राउंड असतं. पूर्वी ग्राउंड हे कट ऑफसाठी घेतल्या जायचं, पण आता क्वालिफायसाठी घेतात. 100पैकी तुम्हाला 60 मार्क पडणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये इव्हेंट आहेत, गोळाफेक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पुलअप्स आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला रनिंग 2 टाईप्स आहे, एक 100 मीटर आहे, त्याच्यानंतर 800 मीटर आहे. हे 4 इव्हेंट आहेत तुम्हाला ग्राउंडमध्ये आणि एक लांब उडी आहे. ह्या 5 इव्हेंट आहेत. 5 इव्हेंटमधून तुम्हाला 100पैकी 60 मार्क जर मिळाले तर तुम्ही क्वालिफाय झालात. मग तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पात्र. जर समजा तुम्हाला 60पेक्षा कमी मिळेल तर इंटरव्ह्यूला पोहोचू शकत नाही, कारण तुम्ही शारीरिकरित्या फिट नाहीत, मानसिकरित्या असून पण. मग शारीरिकरित्या फिट नसेल तर तुम्ही कसं काय कायद्याची अंमलबजावणी करणार, असा मुद्दा येतो. मग ज्यावेळेस 60 मार्क पडले, क्वालिफाय झालात, मग इंटरव्ह्यू तुम्हाला देता येतं. इंटरव्ह्यू हे 40 मार्कासाठी असतं. इंटरव्ह्यू 40पैकी हायेस्ट मार्क 32 मार्क हे खूप हायेस्ट मार्क झाले. हायेस्ट ऐकलंय मी की MPSC आणि UPSCचा इंटरव्ह्यू खूप टफ असतो. मी जसं बसलं तसं समोर 4-5 जण असतात आणि ते मिळून सगळे इंटरव्ह्यू घेत असतात. खूप सारे मूवीजमध्ये दाखवलंय. सो ह्या इंटरव्ह्यूबद्दलच मला जाणून घ्यायचं की इतके टफ प्रश्न का विचारले जातात. नक्कीच इंटरव्ह्यूबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते आणि भीती तेवढीच असते. म्हणजे जो कॅन्डिडेट स्वतः इंटरव्ह्यू द्यायला जातो त्याला भीती असतं, पण बाकीच्यांना उत्सुकता नक्की असतं. परंतु तसं बघितलं तर मी पोलीस पाटलाचं इंटरव्ह्यू दिलेला आहे, मला इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. पण माझ्या मते इंटरव्ह्यू हे तुम्ही किती मानसिकरित्या कणखर आहात हेच तपासल्या जातं. इंग्लिशमध्ये होतं का मराठीमध्ये? मराठी आणि इंग्रजी दोन्ही पद्धतीनं. तुम्ही जसं इंटरव्ह्यू हे तुमचं खच्चीकरण करण्यासाठी मुळातच नसतं. सगळे अधिकारी कॉपरेट असतात. तुम्ही जर मराठीमध्ये व्यवस्थितरित्या बोलू शकलात तर ते तुम्हाला मराठीमध्येच विचारणार. मग आपण स्वतःहून जर इंग्रजीमध्ये वगैरे आपण स्पीच केलो तर इंग्रजीमध्ये विचारणार.
लँग्वेज हा मॅटर करतच नाही आहे इंटरव्ह्यूमध्ये. आता राहिला मुद्दा दुसरा की क्वेश्चन वगैरे टफ विचारतात, परंतु समजा तुमच्यात प्रामाणिकपणा किती आहे हे इंटरव्ह्यूमध्ये तपासलं जातं. तुमची बौद्धिक क्षमता इंटरव्ह्यूमध्ये मला नाही वाटत तपासली जात. का तर तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत आलात, तुमचे लेखी 2 परीक्षा झाली, प्री आणि मेन, म्हणजे याचा अर्थ तुम्ही अभ्यासामध्ये व्यवस्थित आहात. बरोबर. तिथं काय विचारलं, तुमचं प्रामाणिकपणा. आता तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, शैक्षणिक बॅकग्राऊंड. समजा तुमचं इंजिनिअरिंग झालं तर 1-2 प्रश्न इंजिनिअरिंगवर विचारतात. का तर तुम्ही किती नीट केलं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राबद्दल किती माहिती आहे, तुमच्या राज्याबद्दल किती माहिती आहे, तुमच्या देशाबद्दल किती माहिती आहे. बरोबर. ह्यावरती काही प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच तुमचा MPSCला सिलेबस जो होता त्याच्याबद्दलसुद्धा काही प्रश्न विचारले जातात. हां, पण आपल्याला जर एखादा आला असेल प्रश्न तर व्यवस्थितपणे आपण सांगणं आपलं कर्तव्य आहे, आणि जर नाही आला तर ओढून ताणून सांगू नये. पॅनलला आपण सांगितलं पाहिजे, पुढच्या अधिकाऱ्यांना, सॉरी सर, मला त्याबद्दल माहिती कमी आहे, माफ करा, असं प्रामाणिकपणे आपण सांगितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इंटरव्ह्यूचं जास्त बर्डन घेता कामा नये. इंटरव्ह्यू हा हलका फुलका गेला पाहिजे, आणि आपला हलका फुलका जर इंटरव्ह्यू गेला असेल, आपली प्रामाणिकपणा, आपल्यामध्ये मेहनत करण्याची जिद्द, त्यासोबतच आपली बोलण्याची शैली कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर, आणि विशेष करून इंटरव्ह्यू हा तुमच्या डॉक्युमेंटवर डिपेंड असतो. 10वीच्या मार्क मेमोला 2 मार्क असतात, 12वीच्या मार्क मेमोला 2 मार्क असतात, ग्रॅज्युएशनच्या मार्क मेमोला 3, आणि PG असेल तर 5 मार्क. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की जे विद्यार्थी डिरेक्ट ग्रॅज्युएशन करून शिक्षण थांबवले त्यांचे 5 मार्क ऑलरेडी बाहेर पडले. PGचे मार्क तुमच्या शैक्षणिक कागदपत्रांना इंटरव्ह्यूला मार्क असतात, हे बऱ्याच जणांना माहिती नाही. आपण काय करतो, इंटरव्ह्यू म्हणजे फक्त कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे प्रश्न विचारतात, 10 विचारले, आपण 5च सांगलो, मार्क कमी पडले. हा नाही, आपल्या डॉक्युमेंटलाही मार्क असतात. आपल्याकडनं 1-2 प्रश्न चुकले तर काही डोंगर कोसळणार नाही आहे. आपलं प्रामाणिकपणा, आपली त्यासोबतच आपली स्किल बोलण्याची, ह्या गोष्टी जर पॅनलला प्रभावित केल्या असतील तर नक्कीच चांगले मार्क मिळतात. अच्छा. आणि त्यामध्ये मी बघितले की खूप सारे अतरंगी प्रश्न पण विचारले जातात इंटरव्ह्यूमध्ये. सो असं काय असतं की विचित्र प्रश्न विचारतात जे समोरचा विद्यार्थी एक्सपेक्ट पण नाही करणार, असे प्रश्न विचारले जातात. की तू आत्ता इथे आला तर किती स्टेप्स चालून आला, किंवा मग आज वार काय आहे, मग असं काहीतरी कॉमेडी प्रश्न विचारले जातात. नक्कीच बरोबर आहे. बरेच पॅनलवरती चांगले चांगले क्लास 1 वरिष्ठ दर्जाचे अधिकारी असतात, आणि प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. काही अधिकारी विद्यार्थ्यांना आल्याबरोबर हलकं-फुलकं काहीतरी विचारतात, गुड मॉर्निंग ह्या पद्धतीचं, आणि काही अधिकारी मुलगा किती जागृत आहे, एखाद्या प्रश्नाला फेस कसा करतो, त्या पद्धतीनं विचारलं जातं. मग आपल्यामध्ये आता खालून येत असताना कोणी पायऱ्या काउंट करणार आहेत का, साहजिकच तुम्ही, मी किंवा इतर विद्यार्थी असेल, कोणी काउंट करणार नाही. परंतु तो प्रश्न विचारण्याचा हेतू काय असतो की विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होईल का नाही होईल. पहिला प्रश्न विचारून जर आपण खच्चीकरण झालो तर पुढच्या प्रश्नाला कसं फेस करणार. साहजिक आहे. आता तुम्ही जर पहिल्याच रोन आलात, प्रत्येकाने काउंट करेल असं नाहीच ना. बरं, एखाद्या वेळेस आपण काउंट करून येऊ पण तो प्रश्न विचारलाच जाणार नाही, असं पण होणार आहे ना. परंतु तो प्रश्न आलं ठीक आहे, नाही आलं तरी काही अडचण नाही, पण तुम्ही मानसिकरित्या खच्चीकरण नाही झालं पाहिजे. पुढच्या येणाऱ्या प्रश्नाला तुम्ही व्यवस्थितरित्या फेस केलं पाहिजे, तरच प्रभाव पडतो पुढच्या अधिकाऱ्यावर. आणि हा प्रश्न दुय्यम आहे बाकीच्या गोष्टीसाठी. आणि ते पूर्ण युनिफॉर्म आहे PSIचे, त्यांच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन सांगा. ही गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण बॅचेसबद्दल जर बोलायचं गेलं तर क्लास 2 PSIसाठी 2 बॅचेस असतात, 2 स्टार लावलेले असतात. आणि जर क्लास 1 असेल, वरिष्ठ अधिकारी असेल, तर 1 स्टार लावलेला असतो. म्हणून त्या स्टारवरून आपल्याला अधिकारी ओळखता येतात की क्लास 1 आहे का क्लास 2 आहे. त्यामुळं त्या बॅचेसला गृह विभागामध्ये विशेष महत्त्व आहे. छातीवरती जे बॅचेस आहेत ते अधिकाऱ्यांचं नाव आणि त्याचं पद असतं. आता समजा एखादं मी PSI समजा तर शिवराज दिंडे, आणि खाली असतं पोलीस उपनिरीक्षक. ह्या बॅचेसवरून नाव आणि आपण त्याचं पद हे ओळखू शकतो. जे विद्यार्थी आज आपल्याला बघतात आहेत, सो त्यांना 10वीपासूनच कुठेतरी तयारी चालू करायची आहे PSIची, किंवा 12वी नंतरच. सो त्यांनी अशा कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच स्पर्धा परीक्षाच द्यायचं आहे, बाकी काहीच नाही द्यायचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी 10वीपासनं विशेष करून इंग्रजी ग्रामर नीट केलं पाहिजे. त्याच्यामध्ये
भरपूर गोष्टी आल्या, टेन्स आल्या, डिरेक्ट इनडिरेक्ट, पार्ट ऑफ स्पीच, व्होकॅबलरी, सिनोनॉमिक्स, अँटोनॉमिक्स, वर्ड सबस्टिट्यूशन. कारण ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट होतो त्यावेळेस आपल्याकडे फार वेळ कमी असतो. कुठे आपण सिनोनॉमिक्स, इंटोनॉमिक्स वाचत बसतो? नाही. त्यामुळं सुरुवातीपासून इंग्रजीवर चांगला फोकस केला पाहिजे, त्या विषयावरती प्रेम केलं पाहिजे, दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. त्यासोबतच मॅथ हे खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. मॅथमध्ये बेसिक गोष्टी ज्या असतात, अपूर्णांक, दशांशापूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार 10वीच्या विद्यार्थ्यांना येत नाही आता बऱ्याच वेळेस बघितलं तर. परंतु त्या गोष्टी त्या काळात जर शिकल्या तर आपल्याला वेळ वाचतो ना. मग अन्यथा आता शिकावं लागेल. विशेष करून मग मुलं पुढे निघून जातील स्पर्धेमध्ये, आपण मागे राहू. त्यामुळं मॅथवरती विशेष चांगलं फोकस केलं पाहिजे. शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, घातांक असेल, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, हे जे 7वी 8वीला टॉपिक आहेत तेच स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत. फक्त लेवल वाढवून आहे, बाकी काहीच नाही आहे. तर मॅथ त्यासोबतच इंग्रजी ग्रामर हे 2 विशेष गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. ह्याच्यामध्ये कॉमन चुका कोणत्या आहेत, म्हणजे जे मुलं करतातच आणि ते नाही केलं पाहिजे, जे आत्ता तुम्हाला बघतात त्यांनी अवॉइड केलं पाहिजे, अशा कुठल्या चुका? जर तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात. आता जर आपण स्पर्धा परीक्षेकडे वळलोच तर आपण हे ठरवून टाकायचं की आपल्याला आता पुढचे 3 वर्ष संघर्ष करायचे आहेत. बाकीच्या मुलासारखं एन्जॉय करायचं नाही आहे. आपण अभ्यास, आपलं सिलेबस, आपले क्लास हे 2-3 वर्ष जर चांगले केलो तर आपला पोस्ट निघू शकते, संधी असते. पण बघितला तर ही वयसुद्धा एक मॅजिक आकडा आहे. ह्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपण बाजूच्या वातावरणामध्ये बघतो आहे की आता सोशल मीडिया आली, फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बराच वेळ जातो मुलांचा. तो टाळला पाहिजे आणि कामापुरता वापर केला पाहिजे. टेलिग्रामवरती जे चॅनल आले, कारण सिलेबस हे वाचून होत असतं, पाहून होत नसते. आपण वाचणे, सराव करणे, पण बऱ्याच मुलांचा सोशल मीडियामध्ये वेळ जातो. त्यासोबतच विशेष महत्त्वाचं म्हणजे आता सगळे पालक जागृत आहेत, विद्यार्थी जागृत आहेत, म्हणून मला सांगावंसंच वाटतं नक्की की बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, बऱ्याच वेळेस मुले एक अट्रॅक्शन असतो मुलांना, त्यामध्ये बऱ्याच वेळेस वेळ जातो आणि तो वेळ टाळला पाहिजे. प्रेमसंबंध म्हणा किंवा अजून कुठलं इकडे फिरणे म्हणा, तर त्या गोष्टीसुद्धा टाळल्या पाहिजे, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये त्या गोष्टी चालत नाहीत. एक म्हण आहे हिंदीमध्ये, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तर आपल्याला जर एक वर्दी मिळवायची असेल तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. आणि हे का सांगतो तर त्या वयामध्ये त्या मुलांना कळत नाही, एक अट्रॅक्शन असतो आणि त्यामधनं आपण सर्वजण गेलेलो आहोत. आणि हे पालकांनी तर लक्ष ठेवतात, सांगतात, परंतु ज्यावेळेस मुलं घराच्या बाहेर पडतात तर पालकांना काय माहिती असतं आपला मुलगा काय करतोय. त्यामुळं मुलं स्वतःहून आपल्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. जे पण मुलं आज स्ट्रगल करतात, सो लाईफ काय असते सर MPSC UPSCच्या मुलांची? मी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी होतो एकेकाळी, आज टीचिंग क्षेत्रात आलो. त्याबद्दल मला त्या मुलांबद्दल एक सहानुभूती वाटते, कारण समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन तुम्ही म्हणल्या पद्धतीनं जर सिलेक्शन झालं तर कौतुक करतात. लांबचा पाहुणासुद्धा माझा पाहुणा आहे असं बोललं जातं, गावातसुद्धा बॅनर वगैरे लावतात. पण जर अपयश आलं तर तेच लोक टीका करतात, त्यांनी घेतलेल्या मेहनतीची किंमत करत नाहीत. पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं कौतुक वाटतं की हे मुलं म्हणजे ॲडजस्टमेंट केलेले मुलं असतात. ह्यांचं लाईफ जर एकंदरीत बघितलं तर ह्यांनी प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण आणलेलं असतं. खर्च म्हणा, बाहेर फिरणे म्हणा, आता तुम्ही बघितलं की पुण्यामध्ये राहायचं म्हटल्यानंतर महिन्यात 10,000 रुपये लागतो आणि पुण्यामध्ये जेवण्यासाठी 2,500 ते 3,000 रुपये मेसला आहे. तेवढे पैसे देऊनसुद्धा आपल्याला घरच्यासारखं जेवण मिळत नाही. परिणामी तब्येत वरचेवर वीक होत जातं. त्यासोबतच हे मुलं स्वतःच्या आत्म्याला मारतात, म्हणजे पाहिजे तसे कपडे घेत नाहीत. पैसे असूनसुद्धा, कारण फॉर्म भरण्यासाठी पैसे लागतात, लायब्ररीला लागतात, रूमला लागतात, मेसला लागतात, त्यासोबतच मोबाईल रिचार्ज आलं, त्याच्यासोबत बाकी रूम खर्च आला. ह्या सगळ्या गोष्टीसाठी पैशाचं ॲडजस्टमेंट, कारण महिन्याला एकदाच घरून येतात 10,000, परत मध्यंतरी मागता येत नाही. आणि पालकंसुद्धा गावी ग्रामीण भागामध्ये शेती करणारे असतात, त्यांना कुठून पैसे मिळतात. ह्या सगळ्या गोष्टीच्या ॲडजस्टमेंटमुळे त्यांच्यामध्ये एक शहाणपण आलेला असतो की कसं जगावं, आपल्या गरजा कशा मर्यादित कराव्या. आणि दुसरी गोष्ट, हे सगळेच मुलं वाईट नसतात स्पर्धा परीक्षेतले, काही मुलं हे कौतुकास पात्रच असतात. आणि त्यासोबतच आपल्या खाण्याच्या संदर्भातली सवयी म्हणा, बरेच विद्यार्थी सकाळी नाश्तासुद्धा करत नाहीत, कारण नाश्ता केल्यानंतर दुपारचं मेसचा डबा येतो, तो वेस्टेज होतो. परत सकाळचे 25 वाजवण्याच्याऐवजी आपण नाश्ता करू, कारण आपल्याला पुस्तकीला पैसे लागणार आहेत ना, फॉर्मला पैसे लागणार आहेत, आपल्याला अजून परत एखादा एक्झाम, जर समजा मी पुण्यात राहतो, नाशिकला आलं तर प्रवासाला पैसे लागणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट, आणि त्यामुळे नेमकं जगावं कसं हे ह्या मुलांना अवगत होतं.
आणि समाजानं नेमकं त्याच गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. समाजामध्ये एखादा विद्यार्थी जर 5-6 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल आणि यश येत नसेल तर त्याच्यावरती टीका करायला चालू करतात. हा वाया गेला, ह्याचं काय आता होणार नाही आहे, ह्याचं वय वाढत चाललं आहे. पण नेमकं काय चालू आहे हे त्यालाच कळतं आणि त्याच्यासोबत राहणाऱ्यांनाच कळतं. म्हणून ह्या मुलांच्या बाबतीत मला प्रेम आहे, आदर आहे, ह्या मुलांचं कौतुक वाटतं आणि ह्यांना अपयश आलं तरीसुद्धा हे मुलं वाया जात नाहीत. का तर ह्यांना एक नॉलेज आलेलं असतं, हे भविष्यात बिझनेस करतील, प्लॅन बी करतील, अजून काही करतील. त्या मुलाबाबतीत मला नक्कीच सहानुभूती आहे. आता मी सध्या भोसरी ह्या ठिकाणी योद्धा अकॅडमी ह्या ठिकाणी टीचिंग करतो आहे. आदरणीय विलास नाईक कवरे सर हे योद्धा अकॅडमीचे संचालक आहेत आणि सरांनी जवळपास 20 ते 25 वर्ष भारतीय आर्मीमध्ये काम केलेले आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, रिस्पेक्ट आहे, त्यांच्यावरती आमचं प्रेम आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना मी इथं पिंपरी चिंचवड एरियातील सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो आहे की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं असेल तर आमच्या योद्धा अकॅडमीला नक्की भेट द्यावं. आणि आमच्या योद्धा अकॅडमीमध्ये संपूर्ण सुविधा आहेत. निवासी सुविधा आहे, त्यासोबतच 3 बॅच आहेत. सकाळी मॉर्निंगला 10 ते 12ची एक बॅच आहे, त्याच्यानंतर 12 ते 2ची बॅच आहे, त्यानंतर संध्याकाळी 4 ते 6ची बॅच आहे. आणि सोबतच निवासी व्यवस्था आहे. मुलांसाठी हॉस्टेल आहे, मुलींसाठी हॉस्टेल आहे. आणि आमच्या हॉस्टेलमध्ये क्लासमध्ये CCTVs आहेत, म्हणजे सुरक्षितरित्या आमचे सर्व विद्यार्थी राहावं ह्या उद्देशानं. आणि प्रत्येकाकडं आम्ही वैयक्तिक लक्ष देतो. सोबतच केंटचं पाणी आहे पिण्यासाठी, जेवणासाठी व्यवस्था आहे खूप सुंदर पद्धतीनं. आणि 24 तास पाणी आहे, AC ची सुविधा आहे. आणि आमच्याकडे अगदी 2 ते 2.5 हजार पुस्तकांचं एक ग्रंथालय आहे, जे की मुलांना आम्ही मोफत पुरवतो. एवढी सुविधा आमच्या संचालकांनी आदरणीय विलास नाईक कवरे साहेबांनी केवळ मुलांच्या प्रेमाखातर गोरगरीब विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हावं याच उद्देशानं एवढी सुविधा पुरवण्यात आलेली आहे.